नमस्कार. तेजस हाऊसमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज मी बनवणार आहे खानदेशी कढी खिचडी. अगदी माझी आजी बनवायची ना तशीच. माझी आजी नेहमी म्हणायची, कांदा टाको, टमाटा टाको, बटाटा टाको, लसूण टाको, बठ्ठ टाको, फक्त स्वाद यावाले पाहिजे. आणि तिच्या हाताला काय चव होती म्हणून सांगते. सगळा स्वयंपाक चुलीवर बनवायची, त्यामुळे त्याची चव अजून वाढायची. लग्नात जेवणाची पंगत बसते तशी आम्हा नातवंडांची जेवायला बसल्यावर अंगत पंगत असायची. पोटभर जेवण झालं की आमच्याकडे घरावर असलेली गच्ची, तिला धाबं म्हणायचे. तिच्यावर चढायला जिना नाही तर शिडी असायची. धाब्यावर अंथरूण टाकून मस्त आजीने सांगितलेली गोष्ट ऐकता ऐकता कधी झोप लागायची कळायचंच नाही. पण आता असं काहीच बघायला मिळत नाही. पण त्या आठवणी मात्र अजूनही तशाच आहेत. चला आता रेसिपीकडे वळूयात. आजीसारखी माझ्याकडे चूल तर नाही, आणि हो, पातेलीत खिचडी शिजवायला आपल्याकडे वेळही नाही. आपल्याला सगळं कसं पटकन पाहिजे असतं. खरं तर स्वयंपाक करणं ही कला आहे. इतर कामांसारखाच त्यालाही वेळ द्यावा लागतो. कोणतीही गोष्ट मनापासून केली तर ती छानच होते, घाईत केली तर चव बिघडते. खिचडीसाठी लागणारे कांदा, टोमॅटो, बटाटे कट करून घेतले. लसूण खलबत्त्यात ठेचून घेतला. कुकरमध्ये तेल टाकून शेंगदाणे घातले. मग लसणाची पेस्ट ॲड केली. कढीपत्ता ॲड करून थोडं परतवून घेतलं. यात जिरे मोहरी ॲड केले. परत एकदा परतवून यात कांदा ॲड केला. कांदा लवकर परतावा म्हणून मी यात मीठ ॲड केलं. कांद्याला गुलाबी रंग आला की बटाटे टमाटे ॲड करायचे. बटाटे कट केल्यानंतर ते मी पाण्यात ठेवले होते, त्यामुळे बटाट्यांचा रंग काळा होत नाही. या छोट्या छोट्या टिप्स फॉलो केल्या तर स्वयंपाकही छान होतो. कांदा टोमॅटो परततात तोवर डाळ व तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे. मी इथे 1.5 वाटी तांदूळाला पाऊण वाटी तूर डाळ असं प्रमाण घेतलं होतं. डाळ जास्तच घ्यायची, आणि हो, तूर डाळच घ्या, त्यामुळे खानदेशी खिचडी छान फुटरी लागते. कांदा टोमॅटो परतवून झाले की तुमच्या आवडीनुसार मसाले कमी किंवा जास्त घालू शकता. आता आमच्या घरात मीडियम तिखट लागतं, म्हणून मी 1 चमचा लाल तिखट व 1 चमचा गरम मसाला, थोडी हळद ॲड केली. हे मसाले छान परतवून झाले की यात धुतलेले डाळ व तांदूळ ॲड करायचे. तेही या मसाल्यामध्ये छान एकजीव झाले की पाणी ॲड करायचं. मी 2 ग्लास पाणी ॲड केलं होतं. मला थोडी दाटसर खिचडी आवडते. तुम्हाला कशी खिचडी आवडते त्यानुसार तुम्ही पाणीचे प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता. आता माझी आजी पातेलीत खिचडी करायची, त्यामुळे पातेलीवर झाकण ठेवायची आणि पाणी कमी की डाळ शिजली की नाही ती सारखी चेक करून बघायची. पण आता आपल्याकडे कुकर आल्यामुळे आपण कुकरचं झाकण लावतो आणि शिट्या काढून घेतो. तसं कुकर आल्यामुळे बरीचशी कामं सोपी झाली आहेत म्हणा. आता वरून कोथिंबीर ॲड केली, कुकरचं झाकण लावून 3 शिट्या काढून घेतल्या. तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघता आहात मला कमेंट करून नक्की सांगा. आता कढी करून घेऊ. कढीसाठी मी इथे 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 3 हिरव्या मिरच्या खलबत्त्यात छान ठेचून घेतल्या. याची छान पेस्ट झाल्यानंतर मी इथे घरीच जमवलेलं ताक, जे साईपासून जे ताक तयार होतं ना, त्याच ताकाची मी कढी करणार आहे. त्यासाठी मी इथे 2 चमचे डाळीचं पीठ त्या ताकात ॲड केलं. मी एक्स्ट्रा काहीच पाणी ॲड केलं नव्हतं. जे आपलं घरचं ताक असतं तेच ताक आहे. आणि ते डाळीचं पीठ त्या ताकात व्यवस्थित मिक्स करायचं. ते छान एकजीव झालं की आपल्याला कढीला फोडणी देऊन घ्यायची आहे. आता कढी म्हटली म्हणजे कढीपत्ता हा आलाच. आता माझ्याकडे कढीपत्ता नव्हता, पण शेजारच्या काकूंकडे कढीपत्त्याचं झाड होतं. मग मी झाडावरून मस्त कढीपत्ता तोडून आणला फ्रेश. इथे 1 मोठा पळी तेल ॲड केलं, त्यात कढीपत्ता ॲड केला. कढीपत्ता छान तडतडला की त्यात जिरे मोहरी ॲड केली. जिरे मोहरी पण छान तडतडली की त्यात आपण जी लसूण व हिरवी मिरचीची पेस्ट तयार करून घेतली होती ती ॲड करायची. ती तेलावर छान परतवून झाली की हळद ॲड करायची. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथेच मीठ ॲड करू शकतात, पण मी ताकात मीठ ॲड केलं होतं. आणि तुम्हाला जर गोडसर कढी आवडत असेल तर तुम्ही गूळ किंवा साखर ॲड करू शकतात. पण मला अशीच आंबट चवीची कढी आवडते, म्हणून मी यात फक्त मीठ ॲड केलं होतं. कढीला उकळी येते तोवर तोंडी लावायला कैरी कट करून घेतली. आता ही कच्ची कैरी आहे, याच्यामध्ये हळद आणि मीठ ॲड करायचं. हळद मीठ ॲड करून ते मिक्स करून असं आता मी कढी खिचडीसोबत घेतली आहे. तुम्ही भाजी पोळीसोबत किंवा भाजी भाकरीसोबत तोंडी लावायला म्हणून ही अशी कैरी एकदा तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा, आणि कशी लागते तेही मला कमेंट करून सांगा. इथे आपली कढी ही छान उकळली आहे.
जास्त घट्ट नाही, अगदीच पातळ नाही, अशी मीडियम कन्सिस्टन्सी असलेली मला कढी आवडते. मी याच्यात एक्स्ट्रा पाणी ॲडच केलं नव्हतं. जसं आपलं ताक होतं तेच ताक मी घेतलं होतं. आणि कलरही बघताय तुम्ही किती सुंदर आला आहे. यावरून मी कोथिंबीर पण ॲड केली होती. इथे आपली खिचडीची शिट्टी झाली होती आणि कुकर थंड झाला होता. तेव्हा मी ओपन करून बघितला. इतका छान वास येत होता खिचडीचा. तुम्ही कलर बघत असाल किती सुंदर आला आहे आणि टेस्टला पण खूपच छान झाली होती. आणि तुम्ही जर खानदेशी असाल तर तुम्हाला खिचडी हा प्रकार किती आवडतो. खानदेशी लोकांना हे वेगळं सांगायची गरज नाही आहे. मस्त प्लेटमध्ये खिचडी सर्व करून घेतली आणि आपण हळद मिठातली जी कैरी आहे ती कैरी ताटाला लावून घेतली. आणि याच्यासोबत उडदाचा पापड तर विचारूच नका, इतका छान लागतो ना. चला मग भेटू पुन्हा. बाय.